महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे। दिवंगत अजितदादांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार हे 29 जुलै 2026 रोजी कायनाथ धर यांच्यासोबत पुण्यात साखरपुडा करणार आहेत। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर ज्या चर्चांना उधाण आलं होतं त्या चर्चांवर आता पूर्णपणे शिक्कामोर्तब झालंय। यावर कुटुंबामध्ये सध्या अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून एका पाठोपाठ एक येणाऱ्या शुभ कार्यांमुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। नुकताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सुकन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला आणि त्या पाठोपाठ आता पार्थ पवार यांच्या आयुष्यातील या नव्या इनिंगची सुरुवात होते। या कायनात धर नेमक्या कोण, पार्थ पवारांशी यांचं सूत कसं जुळलं तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी। पार्थ पवार आणि कायनाथ धर यांच्या या भव्य साखरपुडा सोहळ्याचं आयोजन पुणे येथील एका अत्यंत निसर्गरम्य फार्म हाऊसवर करण्यात आलं असून 29 जुलै रोजी हा सोहळा अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे। हा कार्यक्रम अत्यंत खासगी आणि कौटुंबिक स्वरूपाचा ठेवण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला असला तरी या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक दिग्गज राजकीय नेते, उद्योगपती आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबातील इतर ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या साखरपुड्याच्या पूर्वतयारीची कामं अत्यंत वेगानं सुरू आहेत। पार्थ पवार आणि कायनाथ धर यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या तेव्हा सुरू झाल्या जेव्हा मुंबईत पार पडलेल्या रेवती सुळे यांच्या शाही विवाह सोहळ्यात या दोघांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत एकत्र ग्रँड एंट्री घेतली होती। त्या विवाह सोहळ्यात पारंपरिक पोशाखात अत्यंत देखण्या रूपात दिसलेल्या कायनाथ धर यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं आणि सोशल मीडियावर त्यांच्या एंट्रीचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते। नेटकऱ्यांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्यावेळी तर्क लावला होता की कायनाथ धर या लवकरच पवार कुटुंबाची सून म्हणून गृहप्रवेश करणार आहेत आणि आता या बातमीनं या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या। कायनाथ धर यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सध्या संपूर्ण महाराष्ट्राला लागली असून त्या मूळच्या जम्मू काश्मीरच्या रहिवासी आहेत। त्यांचं संपूर्ण शालेय आणि उच्च शिक्षण देशाची राजधानी दिल्ली येथे पूर्ण झालं असून सध्या त्या दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये एक यशस्वी व्यावसायिक आणि मॉडेल म्हणून कार्यरत आहेत। केवळ एक ग्लॅमरस चेहरा किंवा व्यावसायिक म्हणूनच नव्हे तर एक अत्यंत सुसंस्कृत आणि समजूतदार व्यक्तिमत्व म्हणून कायनाथ यांची ओळख असून त्यांचे पवार कुटुंबांशी अत्यंत जुने, घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध राहिलेत। महत्वाची गोष्ट म्हणजे कायनाथ या केवळ पवार कुटुंबाच्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या क्षणातच सहभागी झाला नाही तर कुटुंबावर आलेल्या अत्यंत कठीण आणि दुःखाच्या प्रसंगातही त्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले। महाराष्ट्राचे खंबीर नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। अशा कठीण काळात कायनाथ या बारामती येथे जाऊन कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी उपस्थित होत्या। एवढंच नाही तर मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभा आणि दशक्रिया विधीच्या कार्यक्रमालाही त्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावून आपल्या कौटुंबिक जिव्हाळ्याची प्रचिती दिली होती। त्यांच्या या समजूतदार आणि कौटुंबिक वृत्तीमुळेच त्या संपूर्ण पवार कुटुंबाच्या अत्यंत लाडक्या आणि जवळच्या बनल्या आहेत। दुसरीकडे पार्थ पवार यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात। 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मावळ मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवून सक्रिय राजकारणात अधिकृत पाऊल टाकलं होतं। जरी त्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नसलं तरी त्यांनी खचून न जाता सातत्यानं जमिनीवर काम करणं सुरू ठेवलं आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात मोठा वाटा उचलला। त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची पावती म्हणून आणि आई सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राज्यसभेचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर एप्रिल महिन्यात पार्थ पवार यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड करण्यात आली। अजितदादांच्या पश्चात पार्थ पवार यांच्यावर आता पक्षाची आणि कुटुंबाची खूप मोठी जबाबदारी आली असून ते सध्या अत्यंत आत्मविश्वासानं आणि संयमानं राजकारणातील आपली भूमिका पार पाडतात। पवार घराण्याची ही परंपरा राहिली आहे की राजकारणात कितीही मतभेद असो किंवा पक्षीय स्पर्धा असली तरी कुटुंबातील सुखदुःखाच्या प्रसंगी सर्वजण आपले हेवे दावे बाजूला ठेवून एकत्र येतात। काही काळापूर्वी झालेल्या जय पवार यांच्या साखरपुड्याच्या वेळी तसेच युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकाच मंचावर आनंदाने एकत्र आल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादांचे कुटुंबीय आणि इतर सर्व सदस्य अशा कौटुंबिक सोहळ्यांमध्ये नेहमीच एकत्र येऊन कौटुंबिक एकतेचं दर्शन घडवत असतात। त्यामुळेच 29 जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या पार्थ पवार आणि कायनाथ धर यांच्या साखरपुडा सोहळ्यालाही संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येऊन या नवदाम्पत्याला भरभरून आशीर्वाद देणार यात तीळ मात्र शंका नाही। काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनाथ धर यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील अत्यंत प्रसिद्ध अशा महाकालेश्वर मंदिरात जाऊन एकत्र विशेष पूजा अर्चा केली होती। महाकालच्या दरबारातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते आणि चर्चेचा विषय ठरले होते।
आणि अनेकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यास तेव्हापासूनच सुरुवात केली होती. आता साखरपुड्याची अधिकृत तारीख समोर आल्यामुळे कुटुंबात आणि मित्र परिवारात आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरून पार्थ पवार आणि कायनाथ धर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या साखरपुड्यानंतर प्रत्यक्ष लग्न सोहळा कधी आणि कुठे संपन्न होणार याची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसली तरी हा विवाह सोहळा देखील अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपाचा असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. काश्मीरची कन्या आता महाराष्ट्राच्या आणि विशेषतः बारामतीच्या ऐतिहासिक पवार घराण्याची ज्येष्ठ सुनबाई म्हणून मान मिळवणार आहे. राजकीय व्यस्तता, जनसेवेची जबाबदारी आणि कौटुंबिक कर्तव्य पार पडत असतानाच पार्थ पवार आपल्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या आणि सुंदर टप्प्यावर पाऊल ठेवतात. 29 जुलै रोजी पुण्यात होणारा हा सोहळा दोन्ही कुटुंबामधील स्नेहाचे बंध अधिक घट्ट करणारा ठरेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या शाही आणि कौटुंबिक सोहळ्याकडे लागून राहील यात काही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.